उपस्थित उपासिका उपासक ऑनलाईन ऐकणारे महाराष्ट्रातील सर्व उपासक आणि उपासिका यांना मंगल मैत्री करून आपण आजच्या क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथाला वाचनाला सुरुवात करूया। कालपर्यंत आपण बघितलं होतं की क्रांतीचा जन्म झाला तर नेमका कशा करता झाला। त्यातलं पहिलं आपण बघितलं होतं की बौद्ध धर्माविरुद्ध बंड करायचं आणि बंड केल्यानंतर पुष्यमित्र शृंगाने बंड करून जेव्हा बौद्ध धर्मीय राजाला मारलं तर मग दुसरा अजून क्रांतीचं बीज काय होतं तर त्यांना मनुनी ब्राह्मणाविषयी काय लिहिलं किंवा ब्राह्मणांना काय सल्ला दिला। कारण कुठलंही तत्वज्ञान किंवा कुठलीही राजवट किंवा कुठलीही शाही तशीच टिकत नाही। त्या शाहीला किंवा त्या विचाराला कुठला ना कुठला तरी बॅकग्राऊंड दिल्याशिवाय ते टिकल्या जात नाही किंवा चालत नाही। आणि म्हणून पुष्यमित्र शृंगाने राजकीय क्रांती तर केली होती, बौद्ध राजाचं खून करून त्यांनी उलथवलं तर होतं, परंतु तो बौद्ध राजाला मारल्यानंतर बौद्धाची संस्कृती किंवा बौद्धाचे विचार हे कमी करणं किंवा नष्ट करणं हे जरुरी होतं। आणि कालच आपण बघितलं की कुठलीही गोष्ट नष्ट कधी होते तर त्या जागेवर तुम्हाला दुसरी द्यावं लागते। मग बौद्धाचं तत्वज्ञान होतं, बौद्धाचे पहिली गोष्ट की बौद्धाचं तत्वज्ञान सांगणारे कोण होते, भिक्षू होते। आजही तुम्ही जर बघितलं की आजही तत्वज्ञान सांगणारे भिक्षू आहेत, पण काही लोक स्वतःही आत्मसात करणारी आहेत। म्हणून भिक्षू मारून पूर्ण धम्म संपला होता का तर नाही। मग बौद्ध धर्म संपला नव्हता, कारण काही लोकांना ते आत्मसात होता, त्या लोकांच्या आचरणात होता, त्या लोकांनी स्वीकार केलेला होता, धारण केलेला होता। आणि मग तो जर घालवायचा असेल तर तिथे दुसरं तत्वज्ञान ठेवलं पाहिजे। तर मग दुसरं तत्वज्ञान ठेवणारा कोण आहे तर बाबासाहेब सांगतात तो कोण होता, मनु। कारण तिथे तुम्हाला दुसरं तत्वज्ञान कोणी ठेवलं तर मनुनी ठेवलं त्रिपिटकामधलं। कारण कुठली शाही चालवायची असेल किंवा कुठला राजपट चालवायचा असेल तर त्याला नियम आणि कायदे बनवावं लागतात। आता ही जी आपली सद्यस्थितीत चालू असलेली प्रणाली आपण याला लोकशाही म्हणतो, आणि ही लोकशाही चालवायला संविधान हे एक मोठं नियमाचं पुस्तक आहे। तसंच बौद्ध धर्मीयांचं राज्य उलथवल्यानंतर, कारण बौद्ध धर्मीयांचं राज्य कसं चालत होतं आता तुम्हाला वाटत नसेल, तेव्हाही जरी गणराज्य होती पण भिक्षू संघामध्ये निर्माण झालेले विनय हे राज्यामध्ये पाळल्या जायचे। म्हणून कालच मी तुम्हाला सांगितलं की पंचसूत्री ही अशोकाच्या काळामध्ये मंत्री होते, 5 विभागाचे ते मंत्री होते। म्हणून तुमचं जे तुम्ही आता पंचशील म्हणताय की नाही ते पंचशील कठोरपणाने अंमलात आणल्या जात होतं, आणि म्हणून ते बौद्ध राष्ट्र होतं, तो राजा बौद्ध होता। आणि मग ते जर मिटवायचं असेल, तिथे जर तुम्हाला दुसरी स्थापना करायची असेल तर तेवढ्याच कठोरपणाने दुसरी विधी आली पाहिजे। आणि म्हणून मनुनी, बाबासाहेब तर जास्त नाही पण तुमच्या माहिती करता सांगतो की मनुचे कायदे तर एवढे कठोर होते की शूद्रांनी जर वेद वाचले तर त्याची जीभ कापण्याची प्रावधान होतं त्याच्यामध्ये। ते नुसते वाचलेच नाही, त्यांनी दुरून ऐकू पण नाही, त्यांनी जर ऐकले तर त्याच्या कानामध्ये शिस गरम करून टाकायची ही एक प्रयोजन। कारण कुठलाही कायदा केला तर नुसता कायदा कागदावर असतो का, कायद्याला शिक्षा असते। म्हणून आताही आपण पहिला 302 होता, 302 म्हणजे खून करणे, तर खून करणाऱ्याला सजा काय आहे, फाशी आहे ना, फाशी आहे किंवा जन्मठेप आहे। किंवा तसं मनुच्या वेळेसही त्रिपिटकामध्ये विनय बनवले, विनय जर नाही पाळला तर त्याला सजा असायची। भिक्षू करता ते दंड असायचे, परंतु ज्यावेळेस राजे लोक हे करायचे त्यावेळेस त्यांना सजा म्हटल्या जायच्या, त्या सजा वेगवेगळ्या होत्या। आणि म्हणून पुष्यमित्र शृंगाने क्रांती केली तर त्याचा कायदा लिहिणारा बाबासाहेब म्हणतात मनु होता। तुमच्या प्रतिक्रांतीचं दुसरं बीज काय आहे, मनुस्मृती। आणि म्हणून राजशाहीला जर सपोर्ट कशाचा असेल तर तो स्मृतीचा आहे। मग ह्या मनुनी काय केलं, बाबासाहेब मोजके हे घेतात, काय घेतलं आणि काय सांगितलं मनुनी ते म्हणतात, मनुस्मृतीतील ब्राह्मणाविषयी मनु लिहितो, ब्राह्मणाचा जन्म हा ब्रह्म्याच्या मुखातून झाला असल्याने त्याचा जन्म सर्वप्रथम आहे,
म्हणून त्याला वेदाचा अधिकार आहे. विश्वनिर्मात्याने त्याला दिलेला हा अधिकार. पहिलाच अधिकार कुठला दिलाय? आणि म्हणून नेहमी मी सांगत असतो, कारण आपल्या लक्षातही येत नाही की शिक्षण हे केवढा मोठा अधिकार आहे. सगळ्या गोष्टी ह्या शिक्षणाने प्राप्त होतात. आणि म्हणून पहिलाच अधिकार काय दिला त्यांना? तो तोंडातून निर्माण झाला. म्हणून वेद शिकण्याचे आणि शिकवण्याचे अधिकार कोणाला दिलाय? ब्राह्मणाला दिला. कारण आजही बाबासाहेबांनी जर पहिलं तुम्हाला काय सांगितलं असेल तर शिका. पहिला मंत्र तो सांगितला ना, संघटित व्हा बोललेत का? पहिला मंत्र दिला शिका. ब्राह्मणानेही ब्राह्मणाला पहिला काय दिला? शिक्षणच दिलं. कारण भगवान बुद्धांनीही विनयामध्ये प्रज्ञा हे पहिलं शील दिलं. प्रज्ञा म्हणजे शिक्षण. बघा त्यांनी लिंक कशा लागतात की शिक्षण प्रज्ञा ही बुद्धाने दिलेली क्रांती, तिला प्रतिक्रांती म्हणून केली. कोणाला देऊन? ब्राह्मणाला देऊन. तुमच्या जवळचं हिसकावलं गेलं आणि ते ब्राह्मणाला दिलं. आणि म्हणून पहिलाच नियम मनुस्मृतीमध्ये बाबासाहेब त्याचा आधारही देतात की मनुस्मृतीचा अध्याय 1 आणि 93 सूत्र आहे ते की जे ब्राह्मण मुखातून पैदा झाला हे मनु लिहितो. दुसऱ्या याच्यावरती लिहिले त्यांनी, जन्मताच जो बुद्धिमान आहे, सदा उल्हासित प्रफुल्लित आहे, ज्याचा चरितार्थ बुद्धिमत्तेवर चालू शकतो, असे विश्वनिर्मात्याने निर्माण केलेली व्यक्ती म्हणजेच ब्राह्मण. त्याला पुष्टी म्हणून काय दिलंय की तो जन्मताच हुशार आहे. कारण का? तो ब्रह्मदेवाच्या तोंडातून जन्माला आला. वैज्ञानिक दृष्ट्याही तुमच्या शरीराचे जर पार्ट केले तर वरच्या त्याच्यामध्ये बौद्धांनी तुम्हाला सगळे जे काय इंद्रिय दिले ते कुठे आहेत? एवढ्याच भागात आहेत ना. पंचेंद्रिय कुठे आहेत? वरतीच आहे. पंचेंद्रियाला तुमचं ज्ञानेंद्रिय म्हटलं. कारण तुम्हाला पाहण्याचं ज्ञान डोळे देतात, ऐकण्याचं ज्ञान कान देतात, चव घेण्याचं ज्ञान जीभ देते. ही सगळी इंद्रिय कुठे आहेत? डोक्यात आहे. म्हणून ब्राह्मण कुठून पैदा केला? डोक्यातून पैदा केला. कारण का? तो बुद्धिमान कशामुळे आहे? तर तो डोक्यातून पैदा झाला. आता डोक्यामध्ये तुमच्या सगळे विचार सावरतील. पुढून माणूस आला, तुम्ही त्याला डोक्याने मारसाल का? वर्ण कसे निर्माण झाले ही शास्त्रीय पद्धत तुम्हाला कोणी सांगत नाही. माणसाच्या शरीरावर त्यांनी वर्ण निर्माण केले. जर पुढून तुम्हाला मारायला आला तर तुमचे हातच कामाला येतात ना. म्हणून क्षत्रिय बाहूतून निर्माण केला. कुठून केला क्षत्रिय निर्माण? बाहूतून. वैश्य कुठून आणलाय? पोटातून. जे काय असेल ते गडप पोटातच करायचं. म्हणून आहे ना मारवाडी जात आहे, व्यवसाय करते, हे सर्वाला दिलं. पायातून तुम्हाला जन्माला आणलं. म्हणजे हा सगळा भार घेऊन कोण चालतंय? पाय चालतात ना. चातुर्वर्ण्याची पद्धत ह्या तुमच्या शरीरावरच आहे. आणि म्हणून त्यांनी डोक्यात ब्राह्मण आहे. भगवान बुद्धही तेच म्हणतात की पंडित कोणाला म्हणायचं? पंडित जो बुद्धीने परफेक्ट आहे, ज्याला सर्व ज्ञान संपन्न आहे असा पंडित. परंतु ह्या म्हणून तिथंच ठेवलं का त्याला? तोंडातून तो पैदा केला. आता सगळ्याला तोंडातून पैदा करता येईल का? की चला ब्राह्मणाची पूर्णच जात तोंडातून आली, क्षत्रियाची हातातून आली, असं तर नाही होणार. कारण एक ब्रह्म्याने तोंडातून काढला. ब्रह्म्याने कोण कोण तोंडातून काढलं तुम्हाला माहितीये का? ब्रह्म्याच्या तोंडातून पहिला हा मनुच आलाय. ब्रह्मदेवाचा पहिला पुत्र कोण आहे? मनु. मनुच हा तोंडातून आला. म्हणून त्यालाच ते मनुस्मृती लिहिता आली. रामायण लिहिणारा वाल्मिकी ही प्रचेताचा 10वा पुत्र आहे. ही 10 पुत्र तोंडातून आलेली आहे. यांना माय नाहीये, आई नाहीये यांना. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की द्रोणालाही आई नाही, तशी या मनुला आई नाही. हा ब्रह्मदेवाच्या तोंडातून आलाय. आणि म्हणून मग हा वर्चस्व कोणाला सांगतो? ब्राह्मणाला. तिथपर्यंत तरी त्यांच्या व्याख्या अशा होत्या की ब्राह्मण म्हणजे पंडित, पंडित म्हणजे ज्ञानी, ज्ञानी म्हणजे ज्याला सर्वज्ञ आहे. पण मनु ज्या बृहद्रथाचा खून केला होता पुष्यमित्र शृंगाने, तो त्याला अडचण पैदा झाली ना की जर असं म्हणा की आमचं फक्त शिकणं शिकवण्याचं काम आहे तर राजा झाला ना शृंग. मग मनुस्मृतीमध्ये तशी प्रोव्हिजन केल्या गेली की जर क्षत्रिय राजा भ्रमिष्ठ होत असेल
किंवा तो जर मनुस्मृतीनुसार वागत नसेल तर बंड करण्याचा अधिकार कोणाला आहे? ब्राह्मणाला. वैश्याने आणि शूद्रांनी बंड करायचं नाही. भगवान बुद्धाच्या काळामध्ये बंड झालेला आहे. सम्राट अशोक हा दाशीपुत्र आहे. प्रसेनजित राजे हा मातंग आहे. तुमच्या म्हणजे बुद्धाच्या काळामधली सम्राट अशोकालाही पशुपालक म्हणतात. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बुद्धाच्या काळामध्ये परमनंट नव्हत्या, की पंडितच जन्माला येईल, पंडिताच्या घरी पंडित जन्माला येईल असं नव्हतं. तुमच्यावाल्या कर्तृत्वावरती तुमच्या जाती ठरल्या जात होत्या आणि म्हणून त्यावेळेचे राजे कर्तृत्वानी बनत होते. पण त्यानंतर मनूनी हे कर्तृत्व झाकलं आणि मग मनू लिहितो. तिसरी ऋचा बाबासाहेबांनी घेतलेली आहे. हे जगात जे काही खातो, परंतु स्वतः तयार केलेले अन्न कपडे घालतो, परंतु स्वतः तयार केलेले दान करतो, परंतु स्वतःच्या भिक्षेमधूनच ब्राह्मणाच्या परोपकारी बुद्धी असते. इथे लिहिलं की जे बी ते काही घेतो. आता आपण काय म्हणतो, भीक म्हणजे दुसऱ्याने दिलेली आहे ना. म्हणू म्हणतो ब्राह्मणाने घेतलेली भीक नाही, तो त्याचा अधिकार आहे, ते त्याचं मालकीच आहे. म्हणून तुम्ही दिलेलं दान ते तुम्हाला पुण्य लागतंय, पण तुम्ही दिलेली त्याला भीक आहे का? नाही, ते त्याचा अधिकार आहे. कारण त्यांनी स्वतः मेहनत करून खायचंच नाही. जर त्याला स्वतः मेहनत करायला सांगितली असती तर आता तुम्ही खाजगीत जर तुमचे मित्र असतील हिंदू बिंदू मधले, ते खाजगी शिवाय देतात ब्राह्मणाला. तर ब्राह्मण आमच्या पाठीमागे जे लागतो तर ते मरेपर्यंत काही आम्हाला सोडत नाही, असं खाजगीमध्ये आपल्या बरोबर ते बोलतात. असं वाटतं की आता दुसऱ्या वेळेस ब्राह्मणाला बोलावणार नाही, पण मात्र ते सत्यनारायण केल्याशिवाय काही पूजा त्यांची संपत नाही. ही भीती कोणाची आहे? मनूनी घालून दिलेल्या शास्त्राची. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की मला ते पुस्तक जाळायची गरज का पडली? कारण त्यांच्यावरती प्रभाव कोणाचा आहे? त्या ग्रंथाचा आहे, कुठल्या माणसाचा आहे का? कारण ब्राह्मणावर तर सगळेच टीका करतात, परंतु त्या मनूने सांगितलं की पूजा ब्राह्मणाच्या हातून केली पाहिजे. आणि म्हणून त्यांना दिलेलं दान हे भीक नसून तो त्यांचा काय आहे? अधिकार आहे. ज्याच्या प्रतिष्ठेमुळे, सार्वभौमत्वामुळे, नियमाची चौकट पाळण्यामुळे व त्याच्या पावित्र्यामुळे ब्राह्मण हा सर्व जातीचा खरोखरच देव आहे. एवढं प्रतिष्ठित करून ठेवलं म्हणून त्यांना की आतापर्यंत जास्त लंबा इतिहास नाहीये. तुम्हाला स्वातंत्र्य मागायची उर्मी कधी आलेली आहे? पश्चिम बंगालमध्ये बॅनर्जी नावाच्या एका ब्राह्मणाला जेव्हा इंग्रजांनी फाशी दिलं तेव्हा सगळे चवताळून ब्राह्मण उठले आणि मग त्यांनी मागणी करायला सुरुवात केली. पहिलं बंड जे सांगतात की नाही, 1858च बंड, महात्मा गांधी त्यावेळेस, महात्मा फुले त्यावेळेस जिवंत आहेत. जेव्हा हे बंड झालं त्यावेळेस महात्मा फुले जिवंत आहेत. त्यांच्या जर ते खरोखरच राष्ट्राकरता बंड असतं तर महात्मा फुलेंनी लिहिलं असतं ना. महात्मा फुले त्याला भटाचं बंड म्हणतात. कोणाचं बंड म्हणतात? भटाचं बंड. कारण भटाचा त्यावेळेचा सती प्रथेचा कायदा त्या इंग्रज सरकारने कायदा करून तो मोडीत काढला की याच्या पुढे कोणालाही सती जाता येणार नाही. ही लोक श्रेय दुसऱ्याला देतात, पण ऍक्च्युली हे श्रेय कोणाचं आहे? इंग्रजाचं आहे. इंग्रजांनी सांगितलं की किती रानटी जमात आहे, एका जिवंत बाईला त्या नवऱ्याच्या छातीला बांधून जाळतात आणि तिच्या किंकाळ्या ऐकू येऊ नये म्हणून ढोल ताशे आजूबाजूला वाजतात. तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती आहे, तिथं 1800ला बंद झालेली प्रथा रूप कवर नावाची पोरगी राजस्थानमध्ये आता 40 वर्षापूर्वी जाळली. 40 वर्षापूर्वीची कथा आहे. सती म्हणून ती जाळली. म्हणजे किती खोलवर. बाबासाहेब म्हणतात की यांच्या धर्मग्रंथाचा परिणाम किती खोलवर गेलेला आहे. पेशवाई मधली माधवराव पेशव्याची बायको रमा, हिला सती पाठवल्या, पण त्यावेळेसही बहुजनामध्ये बंडखोरी होती. जिजाबाई सती गेल्या
नाही, शिवाजीची आई सती गेल्यात का? त्यावेळेस सती प्रथा होती. पण शिवाजी महाराज मेल्यानंतर चौथ्या दिवशी पुतळाबाईला जाळलं. जर हा तुम्हाला इतिहास माहिती नसेल, शिवाजी महाराजाची 3 नंबरची पत्नी पुतळाबाई, पहिल्या सईबाई, दुसऱ्या सोयराबाई आणि तिसरी पुतळाबाई, अशा शिवाजी महाराजाला 8 राण्या आहेत. म्हणून कधी कधी ते आमचे कुठला व्याख्यात आहेत मला माहिती नाही, पण ते रामदास स्वामीवर बोलता बोलता ते बोलतात की रामदास स्वामी कसा शिवाजी महाराजाचा गुरु होईल. एक जण लग्नाच्या मंडपात सावधान म्हणताच पळून गेला आणि ह्या पठ्ठ्याने 8 बायका केल्या, कसा त्या पळकुट्याला गुरु करेल? हे माझे वाक्य नाहीत, मला वाटतं बापूसाहेब काळदातेचे का कोणाचे तरी आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की शिवाजी महाराज गेल्यानंतर 3 दिवसांनी पुतळाबाईला शिवाजी महाराजाच्या चपला त्यांच्या मांडीवर देऊन जाळण्यात आलं. कशाचा हवाला देऊन? मनुस्मृतीचा. हा इतिहास आहे, हा शिकवत नाही कोणी तुम्हाला. रायगडावर जर आज गेलं, वाघ्या कुत्र्याचं जर मागं पेपरला आलेलं वाचलंय का तुम्ही? ती पुतळाबाईची समाधी आहे. कोणाची समाधी आहे ती? पुतळाबाईची. ती सती प्रख्यात होऊ नये म्हणून तिच्यावर कुत्रा नेऊन बसवला त्यांनी वाघ्या. ही लोक एवढी डांबरट आहेत की तुम्हाला कुठे. म्हणून मी सांगितलं ना की मला भीती आहे अजून 50 वर्षानंतर आपण जर सजग नाही राहिलो तर कधी रमाई ब्राह्मणीन होतील आणि कधी बाबासाहेब ब्राह्मण होतील हे आपल्या पुढच्या पिढीला कळणारही नाही. आता अजून म्हणणं चालू आहे, इतिहासातच आहे. महात्मा गांधी पण बाबासाहेबाला महार म्हणायला तयार नव्हता. त्याला वाटलं कोणतरी ब्राह्मण आहे, पण त्याला माहिती होतं महाराज एवढं नेतृत्व कोण करू शकते. कारण मनूने आमच्या संवेदनाच एवढ्या मारून टाकल्या होत्या की मनू हा इसवी सनाच्या पहिल्या शतकात जन्मतो, इसवी सन पूर्वीच्या. बाबासाहेब 19व्या शतकात जन्माला आले. तेवढा 1900 वर्षाचा काळ आहे प्रतिक्रांतीला सुरुंग लावण्याचा. त्याच्या अगोदर 100 वर्षापूर्वी महात्मा फुले, त्यांच्या अगोदर 200 वर्षापूर्वी शिवाजी महाराज आहेत. पण शिवाजी महाराज आणि महात्मा फुलेला लमसम जमलंय का? शिवाजी महाराजालाही लमसम जमलं नाही आणि महात्मा फुलेलाही एक हौद रिकामा केलाय. सहानुभूती आहे, धर्माला ठोकर मारून सत्य धर्माची स्थापनाही केली. पण बाबासाहेबाची बंडखोरी उठून भेटण्याची आहे. ते डायरेक्ट भिडले. त्यांनी मनुस्मृतीलाच हात घातला, तिलाच जाळून टाकली. करा काय करायचं, ज्याला तुम्ही हे करतात. आणि तो मनू प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेब लिहितात. हे लिहिण्याचे कारणही बाबासाहेबाचे आहे की आजही तुम्हाला विचार पडला असेल की बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली, आम्ही तर ऐकलं असतं ना. ते क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये लिहितात की मला का जाळावी लागली ती. तर त्या मनूने ब्राह्मणाला कुठले कुठले अधिकार दिले होते, त्याच्यामुळे ती बाबासाहेबाला जाळावी लागली. कारण ती एक प्रतिक्रांतीचा वाहक होती, प्रतिक्रांती घडवण्याची वाहक आहे. ब्राह्मणांना विश्वनिर्माता, शिक्षा देणारा, गुरु म्हणून घोषित करण्यात आलेले असल्याने कोणतीही व्यक्ती त्याला अपमानास्पद बोलू शकत नाही किंवा अर्वाच्य शब्द उच्चारू शकत नाही. मनुस्मृतीमध्ये तुम्हाला थोडस मागे जा. आपल्या आज्या आणि पंजाला कोणी आडनावाने हाक मारत नव्हतं. काय म्हणायचे? धोंड्या महार, कोंड्या मांग, कचरू चांबार. जास्तच पुढे गेलं तर मग नाव कुंभार. तुमच्या जातीनेच तुम्हाला संबोधल्या जायचं. तिथपर्यंत जाती होत्या. कारण हे कुणी सांगितलं होतं? मनूनीच सांगितलं होतं. मनूनी सांगितल्यामुळे ह्या जातीचा उल्लेख तुमचा, आणि तो त्याच्यामध्ये आपल्याला एवढी भ्रमिष्ट करून ठेवतो. बाबासाहेबांनी जरी ते मनुस्मृतीतला तो श्लोक नाही घेतला, पण मनुस्मृतीच्या श्लोकामध्ये सांगितलंय की मुलगा जन्माला आला तर नावं कशी ठेवायची. तर मग तो मनू काय सांगतोय की ब्राह्मणामध्ये जर मुलगा झाला तर त्याचं नाव कसं ठेवायचं? विद्यादर्श, म्हणजे तो बुद्धिमान आहे अशा पद्धतीचं नाव ठेवायचं. क्षत्रियाच्या घरी जन्माला आला तर शौर्यदर्श, जर वैश्याच्या घरी जन्माला आला तर व्यापारी दर्शक, पण शूद्राच्या घरी आला तर निंदादर्शक नाव ठेवायचं. नावाच्याच माध्यमातून सांगतो, माझं चॅलेंज आहे की ब्राह्मणामध्ये आजही शिवाजी नाव ठेवल्या जात नाही. ब्राह्मणामध्ये शोधून बघा, तुम्हाला शिवाजी नाव सापडणार नाही. तुम्हाला वाटत संभाजी भिडे, संभाजी भिडेचं नाव
मूळ संभाजी नाही, तो मनोहर कुलकर्णी आहे. त्याचं नाव काय आहे? मनोहर कुलकर्णी. पण तुम्हाला मूर्ख बनवण्याकरता तो स्वतः संभाजी भिडे झाला. म्हणून नावामध्येही म्हणून तुम्हाला नावही असे की नुसतं नाव उच्चारताच तुम्हाला त्याला ओळखता आला पाहिजे की हा कुठल्या जातीचा आहे किंवा कुठल्या वर्णाचा आहे. हे कुणी दिलं होतं? हे मनुस्मृतीने दिलं. म्हणून बाबासाहेब सांगतात की ब्राह्मणाचं वर्चस्व गाजवण्याकरता मनुस्मृतीने का लिहिलं हे? तर पुष्यमित्र शृंग हा कोण होता? ब्राह्मण होता. आणि म्हणून ब्राह्मणाच्या तिथे भार्गव नावाचा ऋषी हा त्याचा मंत्री होता. आणि म्हणून मनुस्मृती कोणी लिहिली? कोणी मनोविणू नाही झाला. बाबासाहेब आपण परिचयात बघितलं असेल की मनुस्मृती लिहिणारा कोण आहे? भार्गव. आणि मग ब्राह्मणाला एवढं वर्चस्व का देत होतो? तर शृंगाने ज्या बृहद्रथाचा खून केला तो शृंग ब्राह्मण आहे. आणि म्हणून बाबासाहेब लिहितात की प्रतिक्रांतीमध्ये पहिली जर काय आली असेल तर मनुस्मृती आली, ती वाहक झाली. तुमच्या डोक्यातला बुद्ध काढून घेण्याकरता पहिला प्रयोग कोणाचा केला असेल तर मनुस्मृतीचा केला. ब्राह्मणांना नाराज करण्याच्या संदर्भात म्हणून पुढील श्लोकाद्वारे राजाला इशारा दिलाय. मनु एवढाच नाही थांबला तर तो राजाला इशारा देतो. जास्त काही नाही पण तो राजाला एवढा इशारा देतो, परशुराम सोडला तर एकही अवतार ब्राह्मणाचा नाही. पहिले 5 अवतार तर प्राण्याचेच आहे. पहिले वामनापासून, तोही वामन आहे, तोही बटू गेला. त्याच्यानंतर बटू नरसिंह, ते बी अर्धा माणूस अर्धा जानवर. आताही आपल्याला जानवर म्हटलं की राग येतो आहे की नाही. आणि वाघ म्हटलं की छाती. वाघन जानवर एकच आहे की, वाघालाच जानवर म्हणतात. पण शब्द फिरवला की आपण छाती ठोकते. आपण जर म्हटलो की काय वाघासारखा माणूस आहे तर बरं वाटतं ना. आपण जर म्हटलं काय जानवरासारखं आहे, फरक होतो की नाही. हाच फरक त्यांनी केला की तिथल्या क्षत्रिय राजाला ते वाघ म्हटले, पण त्या क्षत्रिय राजालाही इन्स्ट्रक्शन दिले. एवढंच काय, पण त्यांच्या अवतारी पुरुष जो राम आहे त्या रामाला त्या ब्राह्मणाने सांगितलं की तुझ्या राज्यामध्ये एक शूद्र तपश्चर्या करतोय म्हणून माझा 150 वर्षाचा पोरगा वार. आणि तिकडे शंभू काय, तो शूद्र जो तपश्चर्या करत होता. त्यावेळेची तपश्चर्या म्हणजे शिक्षण घेणं. आपल्या डोक्यात खूप वेगळ्या भानगडी घालून टाकल्या त्यांनी. तपश्चर्या म्हणजे डोळे लावून बसणं नव्हतंच, शिक्षण घेणं होतं. शिकणं, डेव्हलपमेंट करून घेणं, हा त्याचा अर्थ होता. त्याला तपश्चर्या दिलं. मग आमच्या डोक्याच्या वरून गेलं. तपश्चर्या म्हणजे कुठल्या तरी याच्यात जाऊन बसले. भगवान बुद्धापर्यंत संभ्रम निर्माण झाला होता ना. तेव्हा त्यांना लक्षात आलं की हे सगळं निरर्थक आहे, हे करण्याला काही अर्थच नाहीये. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या शासनाला टीचिंग म्हणतात. भगवान बुद्ध काय म्हणतात? टीचिंग आहे, शिक्षण आहे. तुम्ही भगवान बुद्धाचं ज्ञान आत्मसात करणं म्हणजे शिक्षण घेणं, कुठलंही कर्मकांड नाहीये. काही गोष्टी, म्हणून मी जसं सांगितलं की श्रद्धा आणि अंधश्रद्धा मधली लाईन एवढी पतली आहे की कुठल्या गोष्टीला श्रद्धा म्हणायचं आणि कुठल्या गोष्टीला अंधश्रद्धा म्हणायचं ही व्याख्या ठरवताना खूप विचार करून ठरवावं लागते. जर आपण पर्टिक्युलर गेलो तर आता आपण बसलेले मूर्तीच्या पुढे बसलो म्हणून सगळेच आपण अंधश्रद्धा व्याख्या केली तर अंधश्रद्धा होते ना. कारण मिलिंद प्रश्नामध्ये राजा मिलिंदानीच विचारलं की भगवान बुद्ध जर अनंत झाले, पुढचा जन्म नाहीये, मग पूजा कोण स्वीकारते? प्रश्न विचारलेला का नाही? मिलिंद प्रश्नामध्ये आपलं चालू आहे. तिथे राजा मिलिंद प्रश्न विचारतो की जर भगवान बुद्ध किंवा कुणी माणूस अनंत झाला की पुढचा जन्म आहे का? मग जर तो माणूसच अस्तित्वात नाही तर तुम्ही फुलं, अगरबत्त्या, मेणबत्त्या कोणाला लावता? म्हणून सांगितलं की श्रद्धा आणि अंधश्रद्धेमधली लाईन एवढी पतली आहे की ती समजावणं कठीण होतं. आणि त्याच गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी हे लिहित गेले. कारण भगवान बुद्धाने श्रद्धा हे धन सांगितलं होतं. भगवान बुद्ध म्हणतात की श्रद्धा हे तुमच्या जवळचं धन आहे, लज्जा हे तुमच्या जवळचं धन आहे. ज्या माणसाला वाईट करण्याकरता लज्जा वाटते तो धनवान आहे. भगवान बुद्ध पैशाने धनवान माणसाला धनवान म्हणत नाही. आचरणाने ज्याला वाईट करण्याची लज्जा वाटते तो माणूस धनवान आहे. ज्याच्याजवळ
सुपटिपन्नो भगवतो सावक संगो, चांगल्या मार्गावर चालणाऱ्या संघाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रज्ञा आहे, तो धनवान आहे. संघ चोराचाही असू शकतो, संघ वाईट माणसाचाही असू शकतो, पण जो सन्मार्गावर चालू आहे त्या सन्मार्गावर, आणि मग ह्या सन्मार्गावरचे ठोक ताळे बिघडवायला मनुस्मृती अस्तित्वात आहे. मग मनुस्मृतीने सगळ्या गोष्टी बाजूला काढल्या आणि तुम्हाला बिंबवण्याकरता त्या राजावरही रिस्ट्रिक्शन आणले. इथे लिहितात बाबासाहेब की त्या राजालाही ब्राह्मणाचं ऐकूनच राज्य चालवावं लागतं, आणि म्हणून राजेशाही मधला सगळ्यात पॉवरफुल फॅक्टर काय असेल तर पुरोहित. कारण राजाच्या दरबारी पुरोहित असलाच पाहिजे. मग तो पुरोहित सांगणार राजाला कसं राज्य करायचं. म्हणजे इनडायरेक्टली बाबासाहेब, मर्म कळत नाही आपल्याला बाबासाहेबाला काय सांगायचं होतं. बाबासाहेब सांगतात की ब्राह्मणांनी राज्य करणं का नाकारलं, झंझट नकोय डोक्यात. राजा म्हटल्यावर हातात तलवार घेऊन लढावं लागेल ना, पण पुरोहिताला लढायची गरज नाहीये, तो फक्त हे करेन. म्हणून तुम्हाला पेशवाईमध्ये 3.5 शहाणे सांगतात, इतिहासात तुम्हाला सांगतात की नाही 3.5 शहाणे. कोण होते 3.5 शहाणे? एक पेशवा खुद, दुसरा माधवराव शिंदेचा बाप, तिसरा पटवर्धन, आणि अर्धा कोण होता? फडणवीस. अर्धा शहाणा कोण होता? फडणवीस. का होता अर्धा शहाणा? तर त्याला तलवार चालवता येत नाही, फक्त डोकं आणि बामण होता. म्हणून तशातला तो पुरोहित जो असतो, बाबासाहेब म्हणतात यांना राष्ट्राशी काही घेणं देणं नाही, जो बी कुणी राजा होईल तो माझा ऐकणारा असावा. म्हणून मोगलही आले आणि इंग्रजही आले, त्यांच्या दरबारी पुरोहितगिरी करणारे ब्राह्मण. वाटेल वाईट त्यांना वाटू द्या, पण हा इतिहास आहे. आजही जेवढ्या स्वाभिमान म्हणतात की नाही राष्ट्रद्रोही, राष्ट्र याचं सर्टिफिकेट वाटतात, त्यांना राष्ट्रद्रोही आणि राष्ट्र याचं काही घेणं देणं नाही. त्यांना त्यांच्या जातीचा, वर्चस्वाचा आणि अधिकाराचा प्रश्न आहे. तोच मनूने ब्राह्मणाकरता केला. जो समतेचा प्रश्न बुद्धाने, अशोकाने दिला होता, त्याला मोडीत काढण्याकरता मनुस्मृती दिली. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की दुसरी गोष्ट काय केली असेल तर त्या राज्याला बॅकिंग देण्याकरता कायदे बनवले, आणि त्या कायद्यामध्ये ब्राह्मणाला सगळ्यात मोठं वर्चस्व देऊन टाकलं. ब्राह्मणाला कायदा माहीत असल्याने त्याचा अपराध करणाऱ्या अपराधास राजा समोर उभे न करता ब्राह्मण स्वतः त्याला शिक्षा देऊ शकतो. त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं की एखाद्या माणसाने जर ब्राह्मणाचा अपराध केलाय, पद्धत कशी होती राजेशाहीमध्ये, एखाद्या माणसाने चोरी केली तर त्या चोराला घेऊन राजाच्या दरबारात हजर केलं जायचं ना. राजा सल्ला घेत असेल दुसऱ्याचा, परंतु फायनल अथॉरिटी म्हणजे आता तर सुप्रीम कोर्ट, त्यावेळेसचा राजा सुप्रीम, त्याच्या पुढे कोणालाही जाता येत नाही. आताही आपण सुप्रीम कोर्टामध्ये बाबासाहेबांनी फक्त सुप्रीम नाही ठेवलं, शेवटचा अधिकार परत राष्ट्रपतीला दिला. सुप्रीम कोर्टाने जर फाशी दिली तर राष्ट्रपती ती सजा माफ करू शकतो. सुप्रीमला सुप्रीम केलं, कारण बाबासाहेबांनी त्यांना माहिती होतं, पुढे आलंय म्हणून तेही लिहितो की राजाच्या दरबारात न्याय देण्याचा अधिकार कोणाला असावा? ब्राह्मणाला असावा. ब्राह्मणाला विचारलं पाहिजे. ती प्रथा आजपासून आहे. तुमच्या माहिती करता सांगतो की सुप्रीम कोर्टामधल्या 39 जज पैकी जवळजवळ 90% जज कोण आहेत? ब्राह्मण. सोडली नाही त्यांनी प्रथा. आजही फक्त ते वेगळ्या पद्धतीने राबवतात, तुम्हाला राबवताच येत नाही, ते वेगळ्या पद्धतीने राबवतात. आणि म्हणून प्रतिक्रांतीला क्रांतीचं स्वरूप काय येत नाही. आपण खूप ओरडतो कॉलेजियम हटवा. कॉलेजियम म्हणजे काय प्रकार आहे माहिती आहे का तुम्हाला? जजनी जजचीच नियुक्ती करणे, याला कॉलेजियम. बाकी सगळ्या गोष्टीत UPSC आहे, MPSC आहे, PCSC आहे, पण जज करता कॉलेजियम आहे. आणि म्हणून ह्या भारतामधल्या 118 घराण्याचे सुप्रीम कोर्टाचे जज झाले. म्हणून धनंजय चंद्रचूडचा बापही सुप्रीम कोर्टाचा जज असू शकतो. हे आता झालं, याचं पोरग होईल म्हणून काही भरोसा नाही. कारण मला वाटतं ते वकिली करते का नाही देऊ जाणे. आपल्यात होण्याला
काही अर्थ नाही. तेही का झालं? बाप राजकारणाचं. रासू गवईचा मुलगा आहे गवई, आताचे जे सुप्रीम कोर्टाचे जज आहेत, रासू गवईचा मुलगा. तिथपर्यंत पोहोचणं कठीण झालं असतं, पण एक मार्ग म्हणून सांगितलं ना की काही मार्ग आम्हाला बाबासाहेबांनी ज्या माऱ्याच्या जागा स्वीकारायला सांगितल्या होत्या, काही लोकांनी त्या स्वीकारल्या, पण माऱ्यावर बसून नुसतंच बाबासाहेबांनी माऱ्याच्या जागा कशा करता करायला सांगितल्या होत्या? वाघाची शिकार करायला झाडावर मचाण बांधतात ना, कशा करता बांधतात? हातात बंदूक घेऊन झोपून राहायला, शिकार करायची. म्हणून बाबासाहेब म्हटले होते ना, तुम्हाला जर याला शह द्यायचा असेल, मी किती घटना लिहिली, काही लिहिली, तरी घटना अंमलात आणण्याकरता तुम्ही आमदार खासदार नाही होणार, परंतु बुद्धिमत्तेच्या जोरावर माऱ्याच्या जागा स्वीकारू शकता. आणि मग त्या माऱ्याच्या जागेवर गेल्यानंतर तुम्ही जर समाजाकरता काहीच नाही केलं तर बाबासाहेबांच्या सांगण्याला काय अर्थ राहिला का? आहेत ना, आता तुमच्याकडे बरेचसे नाही असं नाही, कलेक्टर आहेत, क्लास 1 ऑफिसर आहेत, क्लास 2 ऑफिसर आहेत, निर्णय प्रक्रियेचे अधिकारही आहेत, पण अधिकाराचा उपयोग करत नाही. करायला पाहिजे तो होत नाही. बाबासाहेबांना ती अपेक्षा होती. प्रतिक्रांतीमध्ये एका मनुनी एका बामणाच्या पूर्ण पिढ्या सुधरवल्या. बाबासाहेब आधुनिक मनुष्य आहेत ना तुमच्याकरता. मी काल जसं सांगितलं की तुमच्यात एक तरी भागवत दिसू द्या. बाबासाहेबांनी मनुस्मृती पुस्तक जाळलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी हे कायद्याचं पुस्तक जाळलं, मी कायदा देऊ शकतो. बाबासाहेबांनी दिला. त्याच्यावर म्हणून सगळ्यावर अन्याय केला. बाबासाहेबांच्या संहितेने कोणावरच अन्याय केला नाही. आजही सगळेच जण म्हणतात की नाही, एवढ्या दिवस कोणालाच नव्हती वाटत, आत्ताच्या राहुल गांधीला कळतं या जर ही घटना नसेल तर माझे लोक काय करतील. लोकसभेमध्ये तो ठाकूर नावाचा अध्यक्ष, ठाकूर नावाचा खासदार राहुल गांधीला काय शब्द बोललेला आहे माहितीये का तुम्हाला? ज्याच्या जातीचा पत्ता नाही तो जातीची जनगणना मागतो. एवढी मोठी शिवी आहे ती. आणि ती कुठे बसून दिली त्यांनी? लोकसभेमध्ये बसून दिली. की ज्याच्या जातीचाच पत्ता नाहीये. राहुल गांधीला म्हटलं की तुझ्या जातीचाच पत्ता नाही तुला, म्हणजे आपल्या याच्यात म्हणताना की आपण म्हणू ना की तुझ्या बापाचाच पत्ता नाही, काय सांगतो की तुझी जात कुठली आहे. ह्या पद्धतीने ह्या मनुस्मृतीने एवढं डोक्यावर गारुड केलेलं आहे की त्या राहुल गांधीला तो म्हणतो ज्याच्या जातीचा पत्ता नाही, त्या राहुल गांधीला आपल्या गळ्यातलं जनावर दाखवावं लागतं की मी पण जन्मविधारी. एवढा त्या मनुस्मृतीचा त्याच्यावर प्रभाव आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की त्या मनुनी दुसरी गोष्ट जर काय केली असेल तुमच्या प्रतिक्रांती करता, तर मनुस्मृतीने तो कायदा दिला. पहिलं काय केलं की बुद्ध धर्माचं शासन संपवलं, राजा संपवला, आणि दुसरं मनुस्मृतीने कायदे दिले. त्याचे स्वतःचे सामर्थ्य हे राजाच्या सामर्थ्यापेक्षा जास्त असते, म्हणून ब्राह्मण त्याच्या स्वतःच्या अधिकारात शिक्षा करू शकतो, आणि ब्राह्मणाने शिक्षा करण्याचा अधिकारही स्वतःकडे घेतला. म्हणून मी जसं सुरुवातीला सांगितलं की नाही, जेव्हा चटर्जी नावाच्या पहिलं बंड शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. अफजल खानाचा वध सगळ्यांनी ऐकलं असेल. अफजल खानाच्या वधाच्या वेळेस अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आहे. शिवाजी महाराजाचा वकील हैदर आहे. मुसलमानाचा वकील कोण आहे? हिंदू आहे, ब्राह्मण आहे. शिवाजी महाराजाचा वकील मुसलमान आहे. दोघांचे जे 10 बॉडीगार्ड आहेत. जेव्हा शिवाजी महाराज अफजल खानाचा वध करतात तेव्हा सय्यद बंडा जेव्हा पट्टा उचलतो तेव्हा त्याला जीवा महाग म्हणून म्हणाले की नाही, होता जीवा म्हणून वाचला शिवा. इथे येतं जीवा महाग. सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवतो त्यावेळेस हा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी शिवाजी महाराजाच्या डोक्यावर वार करतो. का करतो? त्याला का भीती वाटत नाही? अफजल खान तर गेला, पण त्याच्या डोक्यात मनुस्मृती आहे की ब्रह्म हत्या शिवाजी महाराज करणार नाही. शिवाजी महाराज म्हणतात कोण मुलाहिजा लागून गेला, शिवाजी महाराज कलम करतात त्याचं शेत.
आजही रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या 3 समाधी, सगळेजण म्हणतात अफजल खानाची समाधी उखडून टाका. ऍक्च्युली त्यांना अफजल खानाची समाधी नाही उखडायची. तिथे 3 समाधी आहेत. कोणाकोणाच्या आहेत? एक अफजल खानाची, एक सय्यद बंडाची आहे आणि तिसरी कृष्णाजी भास्करची आहे. म्हणून जेव्हाही बाहेरचे पर्यटक येतात तेव्हा अडचण होते यांना, ही अफजल खानाची, ही सय्यद बंडाची आणि तिसऱ्या वेळेस तोंड घुटमळतं. ते सांगायची वेळ नाही हो, म्हणून मागणी काय होते? अफजल खानाची कबर उकडायची. नाही येत आमच्या लोकांच्या डोक्यात. इतिहास त्यांना कोणता पुसायचा आणि कोणता ठेवायचा आहे. कारण नाही विलाजास्तव ती तिसरी कबर सांगावं लागते. आणि मग बाहेरचा माणूस म्हणतो की याची त्यांच्या शेजारी काय, मग इतिहास येतो ना पुढे, याच्या शेजारी का होतं तर हे त्यांच्याकडे होतं म्हणून. ह्या गोष्टी जेव्हा आमच्या लक्षात येतील तेव्हा इथे असणारी अकबराची कबर उखडायला का मागतात, त्यांना इतिहास का घालवायचा असतो? कारण अकबराच्या दरबारातले 33% लोक हे ब्राह्मण होते. संभाजी महाराजाला झालेली शिक्षा औरंगजेबाच्या कुराणानुसार आहे का? कुराण तर स्पष्ट सांगतंय की तुम्हाला एकदा त्याला सजा देऊन मोकळे व्हा. यांनी हलाल करून मारलेले संभाजी महाराजांनी. कारण संभाजी महाराजांनी मोजून 11 अष्टमंडळातले आपले बामण हत्तीच्या पायीखाली गेले होते. आणि एवढा राग होता त्यांना. बघा कुठून चालत आली ही प्रतिक्रांती. सम्राट अशोकाच्या याच्यामध्ये ब्राह्मणाचं वर्चस्व घालवलं म्हणून ब्रध्यरथाने प्रतिक्रांती केली. शिवाजी महाराजाच्या विरोधात केलेल्या बंडाची शिक्षा, संभाजी महाराजाला दिलेल्या विषाच्या बदल्यातली शिक्षा, संभाजी महाराजांनी ब्राह्मणाला शिक्षा दिल्यामुळं त्यांना सजा देण्यामध्ये ब्राह्मणांनी सजेस केले. म्हणून कधीही म्हणतात की जर संभाजी महाराजाचा खून किंवा संभाजी महाराजाला सजा जर औरंगजेबाने मोगलांनी दिली तर पुण्यावरती राज्य औरंगजेबाचं यायला पाहिजे होतं. पेशवाई का आली? त्याला उत्तर नाही आजपर्यंत. बाबासाहेब हे प्रतिक्रांतीचे धडे लिहितात. जेव्हा अफजल खान चालून येतो तेव्हा त्यावेळेच्या बामणांनी चंडी यज्ञ केलेला आहे. कोणाकरता? अफजल खान जिंकावा म्हणून. का? शिवाजी महाराजांनी जसे मुसलमानाच्या विरोधात त्यावेळेस बंड केलं त्यावेळेस आपल्या मराठ्या विरुद्धही केलेलं आहे. जावळीचा मोरे शिवाजी महाराजांनी तिथे जाऊन कापला, कारण तो मदत करत नव्हता. ही बंडे आहेत प्रतिक्रांतीची. अडचण आमची काय होते की आम्ही फक्त बुद्ध आणि बाबासाहेबच सांगायला लागलो. परंतु ह्या शृंखलेमधली जी बंड आहेत, कधी तुमचा बौद्ध धर्म स्वीकारला जाते? आताही मराठ्यांनी आता एक त्यांचा धर्म काढलेला आहे, सत्य शिव धर्म. आणि त्याच्या खालच्या लाईनीमध्ये त्यांचा उद्देश आहे की शिव धर्म अंतिमतः बौद्धामध्ये विलीन करायचं. हे त्यांचं वाक्य आहे. त्याच्यामध्ये त्यांना विचारलं त्या पुरुषोत्तम खेडेकरांना की अंतिमता का, प्रथमताच जा ना. ते म्हणे हे चालू प्रकरण मिटून जाईल. कारण डोक्यामध्ये मनुस्मृती एवढी काही भिनलेली आहे की ती घालवायला स्लोली जावं लागेल. पुरुषोत्तम खेडेकराचं हे वाक्य आहे. खरं आहे, कारण ते एकदम नाही होणार. आणि म्हणून ह्या मनुस्मृतीच्या एवढ्या भक्कमपणाने कुठलीही गोष्ट बघा, कायदा बनला की त्याची अंमलबजावणी आली पाहिजे. मनुस्मृती एवढ्या कठोरपणाने अंमलात आणली म्हणून ती लवकर लोकांच्या डोक्यात गेली. तुमचा अॅट्रॉसिटी ऍक्ट कायदा तर बनला, पण एवढा त्याचा दुरुपयोग केला आपल्या लोकांनीही केला आणि त्यांनीही केला. अक्षरशः अॅट्रॉसिटी ऍक्ट जर तुम्हाला माहिती नसेल तर आपल्यामध्येच दुही पाडली होती. इकडचा पाटील अर्ध्या लोकांना सांगायचा तू त्या पाटलावर अॅट्रॉसिटी कर, मी तुझ्या पाठीशी. तुमचा अॅट्रॉसिटी ऍक्ट त्यांच्या दुश्मने निकालण्याकरता तुम्हाला वापरलेला आहे. आणि म्हणून तो कायदा निष्प्रभ झाला. तशी मनुस्मृती त्यांनी निष्प्रभ होऊ दिली का? नाही. त्यांनी एवढ्या काटेकोरपणे पाळली की ती 2000 वर्ष लोकशाही येऊनही अजून चालू, अजूनही मनुस्मृती चालू आहे. अजूनही मनुस्मृतीप्रमाणेच
सगळं चालतं त्यांच्यावर. मनुस्मृती जाळली बाबासाहेबांनी म्हणून लगेच त्यांच्या डोक्यातली गेली का? महाराजच्या डोक्यातली थोडीफार गेली, परंतु बाकी समाजाच्या डोक्यातून अजून गेली नाही. ज्या पद्धतीने भारताच्या इतिहासाचे लेखन झाले त्यामुळे माझे जर समाधान झाले असते तर भारताच्या राजकीय इतिहासाचा गोषवारा काढण्यापूर्वी या प्रकरणाचा हेतू अनावश्यक ठरतो. परंतु स्पष्ट बोलायचे झाल्यास माझे समाधान झाले नाही. भारतावर मुस्लिमांनी जो विजय मिळवला त्यावर फार जोर देण्यात आलेला आहे. मुस्लिमाच्या अतिक्रमणानंतर आलेल्या लाटेने येथील सत्ताधीश कसे पदभ्रष्ट झाले व जनतेला कशा प्रकारे गुंडाळण्यात आले यावर बरेच लिखाण झालेले आहे. परंतु यावरून एक स्पष्ट होते, केवळ मुस्लिमाचे अतिक्रमण या विषयाचा अभ्यास पुरेसा नाही. मुस्लिमाच्या अतिक्रमणा इतके महत्वाचे नसले तरी त्याच दर्जाचे अनेक अतिक्रमणे भारतावर झालेली आहेत. जसे भारतीय हिंदूवर मुस्लिम आक्रमकांनी स्वारी केली तसेच बौद्ध धर्मीयावर ब्राह्मणशाहीने स्वारी केली. भारतातील हिंदूवरील मुस्लिमाची स्वारी व बौद्ध धर्मावरील ब्राह्मणाची स्वारी यात बरेच साम्य आहे. राज्य मिळवण्यासाठी हिंदुस्थानातील मुस्लिम आक्रमक परस्पर भांडत बसले. अरब, तुर्क, मोगल व अफगाण हे त्यांच्यात वर्चस्व निर्माणासाठी भांडत बसले, परंतु त्यांच्यात एक मुद्दा समान आढळतो, तो म्हणजे मूर्ती भंजन करणे. त्याचप्रमाणे भारतातील बौद्धावर आक्रमण करणारे ब्राह्मण सत्तेसाठी परस्परात लढत बसले होते. सुंग, कन्व आणि आंध्र सार्वभौमासाठी भांडत असले. मुस्लिम आक्रमकाप्रमाणे त्यांच्यातही एक समान सूत्र होते, ते म्हणजे बौद्ध धर्माचा सहार करणे. इथे बाबासाहेब मुस्लिमाविषयी लिहितात की मुस्लिम जेव्हा भारतात आले तर एकच मुस्लिम नाही आला, तुगलक घराणं वेगळं आलंय, कन्व वेगळे आलेले आहेत, बऱ्याचशा शाह्या आलेल्या आहेत. त्याही आपसात ऍक्च्युली दिल्लीचं तख्त मोगलांनी कोणापासून घेतलेलं आहे? खिलजी पासून घेतलं ना. पहिला खिलजी आला, म्हणजे इथून हिंदू पासून हिसकावलंय का त्यांनी? मोगल जे राज्य करायला आले त्यांनी मोगलांनी मुसलमानालाच हरवलं. मुसलमानाला पानिपतचं युद्ध जेव्हा मराठ्याबरोबर झालं, दुसरं महायुद्ध, तेव्हा त्या पानिपतच्या युद्धामध्ये त्यांचा सेनापती डोंगरावर जाऊन वरून जेव्हा निरीक्षण करतो तेव्हा इकडच्या छावणीतून 4 ठिकाणी धूर निघतात आणि मग तो विचारतात की त्यांच्या छावणीतले 4 धूर कशाचे आहेत. त्यांचा जो हेर सांगतो तो म्हणतो उंच जागेवरती धूर निघतोय ती बामणाची खानावळ आहे, मिडल साईडला निघली ती क्षत्रियाची आहे, त्याच्यानंतर ती वैश्याची आहे, शेवटला शूद्राची आहे. आणि मग तो मुसलमान म्हणतो की जो खाने में एक नाही वो लढणे में क्या एक रहे, आपण हे युद्ध आरामात जिंकू. हाच नियम होता की जे पानिपतचं युद्ध झालं त्याच्यामध्ये मराठे हरले, कारण मराठ्यांनी ह्या 3 वर्णाच्या लोकांनी आपले जनानखाने पण सोबत नेले होते. म्हणून आजही तुम्ही राजस्थानच्या कडेला गेला तर 2 गावं अशी आहेत की ती पूर्ण मराठी आहेत, कारण तिथे मराठे मारल्या गेले पण बायका आणि पोरं जिवंत राहिले, ते तिथेच राहिले परत महाराष्ट्रात. आणि आत्ताच आहे त्या जाऊन बघा तुम्ही राजस्थानला, कारण हे लढण्यामध्येही आपल्या बायका सोबत घेऊन गेले. इथे ते सांगतात की राष्ट्र निर्मिती करता यांचा कुठलाही भाग नव्हता, फक्त यांना आपल्या जातीचं वर्चस्व आणि मला काय मिळतंय इथपर्यंतच होतं. आजही तुम्हाला तेच आहे. आजही वर्चस्व कशाचं आहे? राष्ट्राचं कोणालाही नाही पडलेलं. जर राष्ट्राचं पडलं असतं तर इथून मल्ल्या अशी लोक पळून गेली नसती, कारण पळून लावणारे आम्हीच आहे. मागे एक स्टेटमेंट आलं होतं की भारतामधून एवढे करोडपती मायग्रेट झालेले आहेत, देशच सोडून दिला त्यांनी. का? तर इथे एवढा भ्रष्टाचार वाढला की देशाशी काही घेणं देणं नाही. त्यातलं ताजं उदाहरण आहे तुमचे इलेक्शन बॉन्ड. इलेक्शन बॉन्डचं काय प्रकरण होतं माहिती आहे का? तू आम्हाला निधी दे तरच तुझा कारभार वाढू देतो. काय म्हणालेला? राष्ट्रभक्ती म्हणाल की काय म्हणाल? राष्ट्र गेलं खड्ड्यात, तू फक्त आम्हाला पैसे दे. बाबासाहेब प्रतिक्रांतीकर्ताही तेच लिहितात की यांना राज्य कशा करता हवं होतं, तर आपल्या जातीचं वर्चस्व निर्माण करण्याकरता. प्रतिक्रांती कशा करता घडवली होती?
आपल्या जातीचं वर्चस्व निर्माण करण्याकरता, आणि त्यातही पर्टिक्युलर कुठली जात आहे तर ब्राह्मण. दोघातलं एक साम्य ते सांगतात की मुसलमान, त्यांच्यामध्ये एक वाक्यता तरी होती की मुसलमानाने विध्वंस कशाचा केला की त्यांना मूर्तीपूजा मान्य नाही. आजही नाही. त्यांनी तालिबानमध्ये भगवान बुद्धाचा जगातला सगळ्यात पुतळा त्यांनी तसा तुटत नाही म्हणून बॉम्बस्फोटाने उडवला. मूर्तीपूजेच्या ते विरोधात होते. का उडवला त्यांनी? यांच्यासारखंच त्यांनाही ते खलत होतं की अफगाणिस्तानामध्ये बुद्धाची मूर्ती आहे म्हणजे इथे कधी ना कधी बुद्ध लोक होती. हेच तुडवून टाका म्हणजे पुढे आमच्या येणाऱ्या पिढ्या सांगणार नाहीत. हेच केलं प्रतिक्रांतीमध्ये की तुमच्यावाले पूर्ण बुद्ध मठ, पूर्ण बुद्ध मूर्ती ज्या ज्या नष्ट करता येतील त्या नष्ट केल्या, ज्या ज्या झाकता येतील त्या झाकल्या, आणि ज्याला देव बनवता येतील त्याला देव बनवले. कारण तुमची प्रतीक मुसलमानामध्ये तरी किमान एक साम्य होतं की त्यांना प्रत्येक मुसलमान आला त्याला मूर्तीपूजा त्यांनी काही स्वीकारली नाही. तसंच बामणाचं एक साध्य काय होतं की बौद्धाला इथून घालवणं, बौद्धांना हद्द पार करणं. बाबासाहेब सांगतात की ह्या दोन गोष्टीमध्ये त्यांचं साम्य होतं. जसे आक्रमक मुसलमान होते तसेही आक्रमक ब्राह्मणही होते. ब्राह्मणशाहीच्या विजयाने राजकीय सामाजिक स्वरूपात कसा बदल झाला याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न का झाला नाही? काही चुकीच्या कल्पनांना प्राबल्यामुळे भारतीय इतिहासात यावरील घटकाचे मूल्यमापन होऊ शकले नाही. सर्वसाधारणपणे असे समजले जात आहे की संपूर्ण इतिहासात भारतीय संस्कृती इथून तिथून एकच आहे. ब्राह्मणशाही, बौद्ध धर्म, जैन धर्म ह्या केवळ वेगवेगळ्या परिभाषा आहेत आणि त्यांच्यात कधीच मूलभूत भिन्नता नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे असेही समजण्यात येते की भारतीय राजकारणात जे जे संघर्ष झाले ते केवळ राजकीय स्वरूपाचे होते व त्याला कोणत्याही प्रकारचा सामाजिक व धार्मिक आशय नव्हता. त्याचे कारण असे की चुकीच्या कल्पनामुळे भारतीय इतिहास फक्त एका राजानंतर दुसरा राजा गादीवर आला या चाकोरीखेरीज दुसरे काही नाही. या चुकीचा इतिहास लेखन पद्धतीमुळे दोन वादग्रस्त मुद्दे उपस्थित आले. आजही आमच्या पुढे काय सांगितलं जातं की आमचा संघर्ष हा कधीच बौद्ध आणि जैन काय आहेत तर आमच्या शाखा आहे. बाबासाहेब म्हणतात हा चुकीचा इतिहास लिहिला गेल्यामुळे बहुजनाच्या ज्या स्वाभिमानाच्या प्रतिक्रिया आहेत ह्या कधी जागरूक झाल्याच नाही. म्हणून सांगितलं ना की बौद्ध संस्कृती किंवा बौद्ध कल्चर एवढं दाबलं गेलं की बौद्धाची कथा मागे आपण बघितलं, पुढे येईल ते गीतेचा संदर्भ पुढे येईल की गीता बाबासाहेबापेक्षा पुरावे देतानाच जर झाले तर लोकमान्य टिळकाचं गीता रहस्य, गीता रहस्यावरती लोकमान्य टिळकच ऑब्जेक्शन घेतात की ते म्हणतात कसं शक्य आहे, 18 अध्याय आहेत, 1000 श्लोक आहेत आणि त्या युद्धाच्या मध्ये हा कसा सांगत बसला. लोकमान्य टिळकाचं ऑब्जेक्शन आहे गीता रहस्यामध्ये. गीता रहस्य एवढ्या लोकांनी गीतेवरती भाष्य केलंय की प्रत्येकाने, कारण गीतेची भाषा ही तुमची जवळजवळ 5व्या-6व्या शतकातली भाषा आहे. आणि म्हणून प्रत्येक जण म्हणताना एक सुरेश द्वादशीवार नावाचे एक संपादक आहे, त्यांचं गीतेवरती खूप मोठं चांगलं प्रवचन आहे आणि तेही म्हणतात की गीता ही तिथे घडलीच नाही, गीता ही कवी लोकांनी जन्माला घातली त्याच्यात घुसळली. कारण तार्किक दृष्ट्या बघायला गेलं तर गीता बाबासाहेबही तेच लिहितात की इतिहास हा चुकीचा मांडला गेला तुमच्या पुढे, आणि एवढ्या चुकीचा निष्ठा तसाच मांडला नाही, त्याला बॅकिंग वेगळी दिली, कायद्याचं स्वरूप दिलं गेलं. म्हणून मनू नावाचा प्रकार जिंदगीत कुठे नसताना त्या भार्गवाने स्वतःला मनू म्हटलंय का? लिहिलं त्याने, पण तो नाव कोणाचं करतोय? मनूच. ते द्वादशीवार म्हणतात की त्यावेळेस जर भार्गव म्हटला असता की हे मी लिहिलंय, एकाही माणसाने त्याचं ऐकलं नसतं. मग त्याला ते खपवण्याकरता त्याला ब्रह्मदेवाच्या तोंडातून पहिला मनू पैदा करावा लागला आणि मग लोकांना सांगावं लागलं की हे मनूने लिहिलं. धार्मिक दृष्ट्या तुमच्या डोक्यावरती
एवढं बंबार्डिंग केल्या गेलं की प्रतिक्रांती अशी जुळवून आणल्या गेली. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की हे इतिहास एवढ्या चुकीच्या लिहिले गेले आणि आपल्या डोक्यावर एवढा भार टाकला गेला की बौद्ध धर्म ही एक हिंदू धर्माची शाखा बनवली. आजही बऱ्याच लोकांना, कारण आता मला कधी कधी फोन येतात तर ते सगळेजण म्हणतात आम्हाला माहित नव्हतं बौद्ध जुना आहे, रामायण आत्ताच आहे. कारण का आपल्या डोक्याने स्वीकारलंय की राम अगोदरच आहे, आपल्या डोक्यात टाकून ठेवलं. मग आम्हाला पुरावे तपासायचंही भान ठेवलं नाही. जेव्हा हे पुरावे तपासले कोणी, बाबासाहेबांनी, आणि बाबासाहेबांनी पुरावे तपासले, त्याच्या अगोदर पुरावे तपासले पण त्याचे अर्थ लावता येत नाही. कृष्णाजी भास्करचा खून शिवाजी महाराजांनी मुंडकवून केला म्हणजे शिवाजी महाराजांना माहित होतं ना याला मारल्यानंतर मला काय होणार नाही. तपासले होते परंतु ते पब्लिक डोमेन मध्ये नाही आणले, तेवढ्या सक्षमपणाने नाही सांगितलं. बाबासाहेबांनी ते सक्षमपणाने मांडलं, सक्षमपणाने सांगितलं की आपल्या क्रांतीला प्रतिक्रांती करण्याकरता लिहिलेला हा खोटा इतिहास आहे, खोटी मांडणी आहे. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की भारतामध्ये जेवढाही इतिहास लिहिला तो खोटा आहे. त्यांच्या आपल्याला फॉर कसा होईल असा इतिहास लिहिला गेला. सर्वप्रथम एक गोष्ट मान्य केली पाहिजे की वरील प्रकारचे संपूर्ण भारतीय इतिहासात एकच अशी संस्कृती नसली पाहिजे. ऐतिहासिक दृष्ट्या 3 संस्कृती असाव्यात: ब्राह्मणशाहीचा भारत, बौद्ध धर्मीयाचा भारत, हिंदू धर्माचा भारत. प्रत्येकाची स्वतंत्र अशी संस्कृती आहे. दुसरी गोष्ट मान्य केली पाहिजे की मुस्लिम अतिक्रमणापूर्वी इतिहास म्हणजे बौद्ध धर्मीय ब्राह्मणशाहीतील नैतिक संघर्षाचा इतिहास होय. जो कोणी हे 2 मुद्दे विचारात घेणार नाही त्यांच्या हातून भारताच्या खरे इतिहासाचे लिखाण होऊ शकणार नाही. ह्या इतिहासातून खरी वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकेल. जसे घडले तसे लिहिणे हा खरा इतिहास असून त्यासाठी बौद्ध धर्मावरील ब्राह्मणशाहीचा राजकीय विजय व बौद्ध धर्मावरील ब्राह्मणशाहीचे अतिक्रमण या घटनाच्या इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे ठरले पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की भारताचा खरा इतिहास जर तुम्हाला जाणायचा असेल तर मुसलमानाच्या अगोदर असणारा बौद्धकालीन आणि ब्राह्मणामधला संघर्ष, ह्या 2 गोष्टीवरती पुनर्लेखन केलं पाहिजे. बाबासाहेब काय म्हणतात की ह्या गोष्टीचं पुनर्लेखन केलं पाहिजे, ह्या गोष्टीचं संशोधन झालं पाहिजे, तर तुम्हाला भारताच्या इतिहासाची खरी मांडणी करता येईल. कारण आता जी मांडणी केलेली आहे ती क्रांतीला प्रतिक्रांती करण्याकरता आहे. आणि भारताची तुम्ही जर व्यवस्थित मांडणी नाही केली तर मग मात्र हे प्रकरण असेच चालू राहतील आणि देशाचा विकास कधीही होणार नाही. बाबासाहेब लिहिताना त्यांच्या अर्थशास्त्रामध्ये लिहितात की भारताची सम्राट अशोकाच्या काळामधली जीडीपी 33% होती, जी आता अमेरिकेची आहे. आता अमेरिकेची जीडीपी किती आहे? 33%. ती कोणाची होती? सम्राट अशोकाच्या काळात. म्हणून भारताला सोन्याची चिडिया म्हणायची. भारत काय आहे तर सोन्याची चिडिया आहे. तेही लिहितात पण सम्राट अशोकाचं नाव काही घेत नाही. सम्राट अशोकापर्यंतच नाही, मोगलाच्या काळामध्येही तुमची जीडीपी 27% होती. जे हे लोक मोगलाविषयी खूप हे करतात ना, मला वाटतं ते मुख्यमंत्री काहीतरी म्हणतात ना औरंग्याची अवलाद, मागे झालं होतं ना. अवलाद कोणाला म्हणायचं? तुमच्या माहिती करता सांगतो की शहाजहानची बायको ही भटीण आहे. शहाजहान, अकबराची एक बायको जोधाबाई, त्याच्यानंतर जो सलीम अनारकली हे खूप ऐकलं असेल ना तुम्ही. सलीमच जहांगीर आहे. सलीमचंच नाव काय आहे? जहांगीर. हे तुम्हाला कोणी सांगत नाही. सलीम कोणाचा आहे? जोधाबाईचा नाही. त्याच्यानंतर अजून एक हिरकणी बाई आहे, तिचा आहे. तिथं मग आता वंश कोणाचा आहे? पुढे मस्त लिहिलं बाबासाहेबांनी की नवरा कोण, बायको कोण, अपत्य कोण, पुढे येत आहे. चांगलं गोष्ट समजा. इथे मोगलाला जे म्हणतात की नाही ही औरंग्याची अवलाद आहे. औरंगाचा बाप ज्याने ताजमहाल मागला तो शहाजहान. शहाजहान ह्या जहांगीराचा मुलगा त्या बाईचा. म्हणजे कशी वंशावळ आहे त्यांची. महाभारतामध्ये कुंती पुत्राला मान्यता देतात, मग इथं द्या ना जोधाबाईच्या पुत्राला मान्यता.
मग मोगल कोणाचे होतील हे बहुजनाला कळायला पाहिजे ना, की तुम्हाला जे लढवतात ते लढवणारेच त्यांचे वंशज आहेत. आणि एवढ्या फटाईतपणाने तुमच्याही पुढे देव टाकल्या जातात, एवढ्या फटाईतपणाने तुमच्या मेंदूवरती आक्रमण केलं जातं. म्हणून बाबासाहेब सांगतात की ही जी सगळी ग्रंथ आहेत ती निर्माण करण्यात आली की जे तुमचे मेंदू हायजॅक करण्यात आले, कारण तुम्ही ती स्वीकारली. आजही कुठलीही गोष्ट मी मागे सांगितलं ना की त्यांनी तुमच्या पुढे पूजा टाकली ती आम्ही स्वीकारली, तुमच्या पुढे अमुक गोष्ट टाकली ती स्वीकारली. प्रतिक्रांतीला लढाई झाली त्यावेळेस झाले असतील थोड्याफार, परंतु प्रामाणिकपणे आणि कुठलाही संघर्ष न करता स्वीकारणारी गोष्ट. आणि म्हणून बाबासाहेबच या ग्रंथामध्ये आपल्याला लिहितात की प्रतिक्रांती तेव्हा सक्सेस होऊ शकते जेव्हा क्रांतीचा वाहक त्यांच्यामध्ये जाऊन मिसळतो. नाही तर प्रतिक्रांतीवाल्याकडे एवढी ताकद नसते, कारण प्रतिक्रांतीचे लोक खूप थोडे असतात. आजही आपण भाषणातून तेच सांगतो की नाही, 3.5% ब्राह्मण 87%वर राज्य करतो. का करतो तर त्या 87% मधले 80% हे प्रतिक्रांतीचे वाहक असतात. प्रतिक्रांती बामणाच्या डोक्यात जन्म घेते आणि शूद्राच्या खांद्यावर प्रवास करते. म्हणून बाबासाहेब लिहितात की क्रांती कधीही बुद्धिजीवीच्या डोक्यात जन्माला यायला पाहिजे. आणि म्हणून वैतागून का म्हणतात बाबासाहेब, का दोष देतात शिकल्या सवरलेला, माझ्यासारखा माणूसही का टीका करतो शिकल्या सवरलेला, कारण क्रांती तुमच्या डोक्यात पैदा झालेली ती तुम्ही ह्या मेंढराच्या खांद्यावर द्या तन्नाट घेऊन पडती. परंतु आमच्या डोक्यातली क्रांती, आमचे खांदे त्यांच्या डोक्यातल्या प्रतिक्रांतीला उपयोगी पडतात. म्हणून आजही तुमचं रिझर्वेशन गेलं तरी एकही मोर्चा निघत नाही. डोक्यात भरपूर काय लिहिणारे खूप लिहिले आहेत पुस्तकं. जर तुम्ही वाचायला गेले, मनोहर जे आपले मुख्य तत्वज्ञ आहेत, एवढं भन्नाट पुस्तक लिहिलंय त्यांनी की रिझर्वेशनचे मारेकरी. क्रांती आहे की नाही डोक्यात, जेव्हा डोक्यातलं पुस्तकात उतरतं तेव्हा क्रांती आहे. पण त्याला घेऊन वाहणारे हात कुठले आहेत, तुमचेच खांदे आहेत ना. आणि म्हणून क्रांती प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेबांनी जे केलं ते आम्हाला समजायला समजून द्यायला खूप वेळ जाणार आहे. ते जर समजलं तर मग मात्र आमच्या येणाऱ्या पिढ्या आमचा फोटो घरात लावतील. त्याच्यानंतर बाबासाहेबाच्या बाजूला आमचा फोटो नसेल, कारण आम्ही त्या प्रतिक्रांतीचे वाहक आहोत, क्रांतीचे बीज नाही. आणि म्हणून आम्हालाही आमच्या येणाऱ्या पिढ्या दोष देतील की जेव्हा आमच्यावरती अन्याय होत होते, बाबासाहेबांनी सगळं लिहून ठेवलं होतं, कसं जायचं हेही सांगितलं होतं, पण तुम्ही गेला नाही, प्रतिक्रांतीला तुम्ही थांबवलं नाही. त्याच्याच करता हा प्रपंच आहे. बाबासाहेबांनी हे ग्रंथ त्याच्याच करता लिहून ठेवलेले आहे की शिकल्या सवरलेल्या लोकांच्या डोक्यामध्ये हे आलं पाहिजे. म्हणून तो कायदा केला, म्हणून आमच्यावरती गुलामी आली. मग आताही भांडण कशाचं आहे, उघड उघड बोलतात ना 400 द्या आम्हाला घटना बदलायची. मग अजून कुठली प्रतिक्रांती तुमच्या डोक्यात जायला पाहिजे. उघड उघड म्हणतात की नाही आम्हाला 400 द्या, का आम्हाला घटना बदलायची. कारण आताही घटनेनुसार वागत नाही, परंतु त्यांना ते उघड राबवण्याचा अधिकार नाही. आणि मग याचे वाहक कोण आहेत तर आम्हीच आहोत. आज आम्ही त्यांना बळ देतो प्रतिक्रांती करता. आणि म्हणून बाबासाहेबांनी ज्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या त्या ग्रंथामध्ये आपल्याला त्या कळल्या पाहिजे. बाबासाहेब आम्हाला मनुस्मृती आत्ता घडलेली सांगतात, त्याच्या पाठीमागचाच अर्थ आहे की समता तुम्हाला बुद्धाने सांगितलेली आहे. तुम्ही आजच घेऊन आला तर बाबासाहेब तुम्हाला काहीच करायला सांगत नाही, जे आहे त्याच्यावरती अंमल करायला सांगतात. आणि ते बाबासाहेबांनी खूप मेहनतीने शोधून काढलेलं. एवढ्या याने झालेलं आहे का, कनिंघमनी जेव्हा आमच्या प्रतीक उकरून काढली तेव्हा कुठे आमच्या लक्षात आलं की इथेही सम्राट अशोक नावाचा राजा, समताधिष्ठित राजा होता, कारण त्यांनी लिहून ठेवलं होतं. ती लोक किती हुशार आहेत.
सम्राट अशोकाचा इतिहास दाबून टाकलाच, पण तो परत वर येऊ नये म्हणून मनुस्मृती लिहून ठेवू. हुशार होते की नाही? झोपले का ते जाऊ द्या, एकदा अशोक गाडून टाकला आता हा काय उठणार. त्यांना माहिती होतं पुढं कधी ना कधीतरी उठेल. त्यांनी ती व्यवस्था करून ठेवली होती. बाबासाहेब तेच लिहितात की प्रतिक्रांती त्यांनी करून ठेवलेली आहे आणि तो इतिहास ते आजपर्यंत लिहित आले. आता ते एवढा लिहिला गेलाय की तुमच्या सिलेबस मध्ये रामायण आणि महाभारत आता शिकवणं सुरू केलेलं. बालमनावरती मागच्या प्रवचनामध्ये मी सांगितलं होतं की RSS कॉलेज चालवत नाही, सरस्वती शिशुगृह चालवते. जास्तीत जास्त प्रायमरी मिडल स्कूल पर्यंत चालवते, कारण ते मुळात काम करतात. आम्हाला काढायचं झालं तरी आम्ही कॉलेज काढतो. ते जर मिळालं तर इंजिनिअरिंग अतिउत्तम, नाही मिळालं तर मेडिकल, कारण त्याच्यातून पैसे मिळतात. प्रायमरी स्टेजवर आम्ही काढायला तयार नाही. मुसलमान त्याच्यावरती काम करतो. त्यांच्या मस्जिदीच्या बाजूला मदरसा असतो. ब्राह्मणाचे सरस्वती शिशुगृह आहेत. आमच्या ना मंदिराच्या बाजूला काही आहे, हनुमान असतो तो सरळ सोट बिचारा उघडाच उभा, पावसात भिजता कसाही, त्याच्या बाजूला काही नाही. कारण तुमच्या बहुजनाचे आहेत ना, मंदिरावर टीका करायचा काही अर्थ नाहीये. ते स्थळ आहे, त्या स्थळामध्ये जर येणारा माणूस त्याला व्यवस्थित प्रबोधित केलं तर तो सुधरेल. परंतु आजही बालाजीच्या मंदिरामध्ये काय शिकवलं जातं? आम्ही नुसतं म्हणताना म्हणतो बालाजी हा बुद्ध आहे. प्रतिक्रांतीमध्ये आजही तिथे एक लाडू 140 रुपयाला विकल्या व्यापारीच आहेत ना. मध्ये मध्ये प्रकरण आलं होतं की नाही, ते जे तूप जातं ते ओरिजिनल नाहीये, गाईच्या चरबीचं जातं पण तिथे बनवायचं, कोणीतरी दिली टोप सोडून. सांगण्याचा उद्देश असा आहे की डोक्यावरची प्रतिक्रांती शंकराचार्यांनी स्थापन केलेले मठ आजही चालू आहे. त्यांना दिलेल्या सगळ्या जमिनी आजही जशाला तशा आहेत. इंग्रजांनी तुम्हाला दिलेल्या महारवतनाच्या जमिनी कधी लंपास झाल्या कळल्याच नाही. वक्फ बोर्ड नावाचा प्रकार ऐकता की नाही? वक्फचा अर्थ काय? वक्फ बोर्डच्या जमिनी म्हणजे वक्फ म्हणजे देवाला दिलेल्या, अल्लाह, त्यांच्यातला वक्फचा अर्थ काय? अल्लाह, देवाला दिलेल्या जमिनी. आमच्या मोदी साहेबांचा त्याच्यावरही डोळा गेला. पण तुमच्याकडे काय नाही शिल्लक. आता तुमच्या हाडोळ्या होत्या तेवढ्या तर घेऊन टाकल्या त्याने, आता त्यांच्याकडे आहे, त्याच्यावरती डोळा आहे प्रतिक्रांती. वक्फ म्हणजे त्यांच्यामध्ये असलेल्या सधन लोकांनी दान दिलेल्या जमीन, मस्जिदी करता असतील किंवा त्यांच्या स्मशाना करता असतील. तुम्हाला स्मशान केवढं लागतंय? माणूस 3.5 फुटाचा आहे ना, लोखंडाच्या 2 नळ्या इकडून उभ्या केल्या, आडव्या टाकल्या, किती काही माणसं त्याच्यात जाळता येतात. मुसलमानाचं ख्रिश्चनाचं तसं नाही, ते जमिनीत दफन करतात. आणि म्हणून त्यांचे श्रीमंत लोक त्याच्याकरता त्या भूमी दान करायचे. आणि म्हणून बघा, मुसलमानाच्या प्रत्येक दफनभूमीमध्ये एक मस्जिद असते, आणि त्या मस्जिदेतल्या मौलवीने त्या दफन केलेल्या याचं रक्षण करायचं. तिथं नमाज पडल्या जातात. आमच्या हाडोळ्या आम्ही सांभाळल्या नाही, बस झाल्या. आम्हाला 3.5 फुटात माणूस जाळता येतो, काम भागलं. आंदोलन होतं. दादासाहेब गायकवाडांनी कुठलं आंदोलन केलं होतं? गायरान आणि हाडोळ्याचं. बाबासाहेब गेल्यानंतर मोठं आंदोलन फक्त तेच झालं होतं, त्याच्यानंतर नाही. म्हणून ह्या क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या ज्या लढाया आहेत त्या समजल्या पाहिजे. त्या जर नाही समजल्या तर मग तुम्ही प्रतिक्रांतीला नाही रोखू शकणार. आशा आहे, मी ही निराशावादी नाही, कारण मी मागे तुम्हाला एका मुलाचं सांगितलं होतं. तर बऱ्याचशा काही मुलांच्या प्रतिक्रिया येतात की भंतेजी आम्ही नाही विहारात येत, बिंदास राहा, आम्ही डोक्याने व्यवस्थित आहेत, नाही होऊ देणार. काही गोष्टी अशा असतात की आता इंजिनिअरिंगचं ऍडमिशन सुरू आहे आणि आपली मुलं टॉपला येत आहे. मेडिकलमध्ये मी मागे सांगितलं तुम्हाला की जेव्हा मेडिकलमध्ये आणि इंजिनिअरिंग मध्ये आपली मुलं टॉपला यायला लागली, क्रांती आणि प्रतिक्रांती फक्त तुम्ही धार्मिक लेवलवर नका घेऊ, ती तुमच्या घरापर्यंत कशी आली, तुमच्या जगण्यापर्यंत कशी आली. मला वाटतंय 92, 93, 95 पर्यंत जर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तर PCM,
फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स याचा मार्क बघायचं, त्याचे पर्सेंटेज काढायचं आणि ऍडमिशन मिळायचं. तसंच मेडिकलला बायोलॉजी ग्रुप होता. आणि जेव्हा त्यांनी केलं, कारण मी एका ठिकाणचा इन्चार्ज होतो, आणि जेव्हा एससी ला फक्त एका ब्रँचमध्ये 60चा कॅपॅसिटी आहे, त्या 60 मध्ये 6 पोरं एससीचे असायचे. मी जेव्हा इन्चार्ज झालो तेव्हा त्या 60 मध्ये 6च्या ऐवजी 12 झाले, आणि त्यांच्या लक्षात आलंय 12 कसे झाले. मला ऍडमिशन इन्चार्ज म्हणून काढून टाकले. त्यांच्याकडे तोडगा काय असतो, त्या माऱ्यावरच्या जाग्यावरून माणसाला हटवा. ह्या गोष्टी आम्हाला, त्या उपरही आपली पोरं जायला लागली. मग तेव्हा त्यांनी नीट आणि जेई, कारण ते शिकेपर्यंत ब्राह्मणाच्या 3 पिढ्या पुढे जातील. प्रतिक्रांती कशी करतात ते, आपल्या मुलांनी क्रांती केली होती, तुम्ही पर्सेंटेज मागताय का, देतो पर्सेंटेज. आणलं बिचाऱ्या पोरांनी तिथपर्यंत, त्यांनी प्रतिक्रांती केली. आता नीट करता अभ्यास झालं. परत तेच सामान्य पालक नीटचं कोचिंग लावू शकत नाही, हे करू शकत नाही. म्हणून जवळजवळ आत्ता कुठं परत आमची पोरं नीटमध्ये यायला लागली. आता परत काहीतरी काढते. ह्या क्रांती आणि प्रतिक्रांती आहे. बाबासाहेबांनी लिहिण्याचा अर्थ आम्ही फक्त नुसतं ग्रंथात नका घेऊ, प्रत्येक ठिकाणी आम्हाला सजग राहावं लागेल. आणि त्याच्यावर कुठलंही आंदोलन होत नाही. त्याच्याकरता आम्हाला एक दुसऱ्याच्या कनेक्ट मध्ये राहून त्या क्रांतीला प्रतिक्रांती होत असेल तर परत आम्हाला क्रांती करता यावं लागेल. आणि ह्या प्रेरणा आम्हाला कुठून मिळतील, तर बाबासाहेबाचं लिटरेचर वाचून मिळतील. बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ वाचून आम्हाला बुद्धाचं आचरण कसं करावं हे कळेल. क्रांती आणि प्रतिक्रांती आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला कसं उत्तर द्यावं हे कळेल. कार्ल मार्क्स आणि बुद्ध समजावताना कसा उद्योग करावा, कशी नोकरी करावी हे कळेल. निस्ते ग्रंथ आम्ही डोक्यावर घेऊन होणार नाही. कधी कधी तुम्ही म्हणता ना की बाबासाहेब डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन नाचा, खूप काही नशा चढेल. तसंच आहे क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या याच्यामध्ये बाबासाहेबांनी हा दुसरा चॅप्टर की जो मनूने, बुद्ध लयाला गेल्यानंतर, बुद्धाचं राजकीय शासन नष्ट झाल्यानंतर त्या शासनाला भक्कमपणा देण्याकरता मनूने मनुस्मृती निर्माण केली. ह्या ग्रंथाचं वाचन आज आपण, हा दुसरा प्रकार संपला. तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण उद्या बघूया. भंतीजी, ओ भंतीजी, भंतीजी.